नमस्कार. आज मी बनवणार आहे अतिशय टेस्टी उडदाच्या डाळीचं घुटं. त्यासाठी सालीसकट 1 वाटी उडदाची डाळ हलकीशी भाजून स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये काढून घेतली. त्यामध्ये चवीकरता मीठ, पाणी घालून कुकरच्या 4 शिट्ट्यांवरती ही डाळ शिजवून घ्यायची. हवं असल्यास तुम्ही कढईमध्ये देखील शिजवू शकता. तोपर्यंत छोटंसं वाटण बनवते. त्यासाठी सुक्कं खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर पाण्याचा वापर न करता बारीक केलं. त्यानंतर डाळ देखील छान अशी शिजलेली होती. पळीने मॅश करून घेतली. कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं, त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, बनवून घेतलेलं वाटण छान परतून घेतलं. हळद पावडर घालायची आहे. सोबतच आपल्याला शिजवून घेतलेली डाळ घालायची. थोड्या वेळासाठी परतून घ्यायची. त्यानंतर कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी गरम केलेलं पाणी घालायचं. जास्तही घट्ट नको, जास्तही पातळ नको, मीडियम कन्सिस्टन्सीवरती हे घुटं बनवायचं. चवीकरता मीठ घालून 2 ते 3 मिनिटासाठी हे उडदाचं घुटं शिजवून घेतलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे घुटं आपण भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.